परिवर्तन एक लोकचळवळीचं यूट्यूब चॅनल PB न्यूज. मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्यासाठी खास घेऊन आलो आहे उल्हासनगर महानगरातली एक मोठी बातमी. जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या पुढाकाराने उल्हासनगर येथे 2 दिवसाचा भव्य महिला महोत्सव संपन्न. जागतिक महिला दिनानिमित्त मागील 10 वर्षापासून सातत्याने उल्हासनगरातील सर्वात मोठा आणि भव्य महिला महोत्सव माजी नगरसेविका अंजली साळवे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या वतीने साजरा केला जातो. यावर्षी देखील हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात 8 आणि 9 मार्च रोजी कालीमाता मंदिर कुर्ला कॅम्प उल्हासनगर 4 येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 8 मार्च रोजी सावित्रीच्या लेकी या संकल्पनेअंतर्गत महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी महिलांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीतील आदर्श महिलांचे जिजाऊ, रमाई, सावित्रीबाई फुले यांचे वेश धारण करून सहभाग घेतला. त्यानंतर पर्यावरणविषयक रांगोळी स्पर्धा झाली, जिथे पर्यावरण संवर्धनावर आधारित सुंदर रांगोळ्या साकारण्यात आल्या. संध्याकाळच्या सत्रात महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञा वाघमारे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर विचार मांडले. तसेच सुनीता म्हैसकर, उपायुक्त कामगार विभाग मुंबई यांनी महिलांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रीड स्पर्धा, गायन स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा या कार्यक्रमात विविध कार्य करणाऱ्या महिलांचा व गुणवंत मुलींचा सत्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी सकाळी महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा झाल्या. संगीत खुर्ची, डॉज बॉल आणि कबड्डी यासारखे खेळ खेळवण्यात आले. दुपारच्या सत्रात पाककला स्पर्धा झाली, ज्यात उत्कृष्ट शाकाहारी, मांसाहारी आणि गोड पदार्थ अशा 3 विभागामध्ये महिलांनी सहभाग घेतला. संध्याकाळच्या सत्रात क्राईम पेट्रोल फेम सतीश नायकोड यांचा सुप्रसिद्ध नाटक पैठणचा सादर करण्यात आला, ज्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या खेळात प्रथम क्रमांक सुनीता नाईक यांनी पटकावला. त्यांना पैठणी आणि LED TV बक्षीस देण्यात आले. दुसरा क्रमांक नलिनी गवई यांनी तर तिसरा क्रमांक सुनीता यांना मिळाला. याचप्रमाणे संपूर्ण महोत्सवभर महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला. यात तनिषा पाटोळे यांनी पहिले बक्षीस जिंकून वॉशिंग मशीन मिळवले. यावर्षीच्या विशेष कार्यक्रमामध्ये महिला बचत गटासाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले, जेणेकरून महिलांनी आपल्या उद्योगांना चालना देण्यात सक्षम ठरतील. या 2 दिवस चाललेल्या महोत्सवात हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे, सहभागी महिलांचे आणि आयोजकाचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. बातमी संपली.